नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण लग्नाच्या पंक्तीतला थंडगार मठ्ठा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहणार आहोत। अगदी साधी, सोपी आणि पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा थंडगार रेसिपींसाठी चॅनल सबस्क्राईब झालंच पाहिजे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाव चमचा पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा धण्याची पावडर, इथे मी अद्रक खिसून घेतलेला आहे, त्यानंतर सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि अगदी चिमूटभर हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी इथे ताक बनवून घेतलेलं आहे, साधारण हे 3 ग्लासांचं ताक आहे, 3 ग्लास इतकं ताक आहे हे। आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक घालणार आहोत। आता अद्रक घालताना मी खिसून घेतलेला अद्रक आहे तसं घालणार नाही, तर त्याच्यातला रस पिळून घेणार आहे। जर तुम्ही खिसलेला अद्रक आहे तसं घातला तर ते दाताखाली येतं आणि खूप तिखट लागतं, तर तसं न करता असं छान असं अद्रकमधला रस पिळून घ्यायचा आहे। आणि अद्रक हे पाचक आहे, त्यामुळे कोणतंही जड जेवण जर तुम्ही केलं असेल तर नक्की हा मठ्ठा प्यायचा, त्यामुळे पचन छान होते। आता त्यानंतर मी इथे जिरा पावडर टाकणार आहे। इथे आपण अर्धा चमचा जिरा पावडर टाकतो, ही घरात जिरे भाजून केलेली पावडर आहे। आता त्यानंतर आपण इथे पिठी साखर घातलेली आहे, पाव चमचाच घालायची आहे, जास्त घालायची नाही। त्यानंतर चिमूटभर हिरवी मिरची छान अशी बारीक केलेली आहे, हिरवी मिरचीसुद्धा एवढी थोडीशीच टाकायची आहे, कारण अद्रक ऑलरेडी तिखट असतं, त्यामुळे जास्त मिरची घालायची नाही। आणि सैंधव मीठ अर्धा चमचा घातलेला आहे। त्यानंतर आता आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। आता छानपैकी हे हलवून घ्यायचं आहे, छान सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता लग्नाच्या पंक्तीमध्ये कायम मठ्ठा हा प्रकार असतोच, कारण लग्नाच्या पंक्तीतलं जेवण थोडंफार जडच असतं, मसालेदार असतं, त्यामुळे मठ्ठा असतो। आणि मठ्ठ्यामुळे काय होतं, छान अशी पचनक्रिया व्यवस्थित होते। तर असा हा अगदी पारंपरिक पद्धतीने आणि चवदार असा मठ्ठा आपला तयार झाला आहे। आता मी हे थंड पाणी घेतल्यामुळे त्यामध्ये काही बर्फाचे खडे वापरलेले नाहीत। तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल। तर अशाच छान छान आणि थंडगार रेसिपींसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच चॅनलला भेट देत जावा आणि तुमचे अभिप्राय देखील आम्हाला कळवत जावा, म्हणजे तुम्हाला रेसिपी कशा वाटल्या किंवा तुम्हाला जर कोणत्या पदार्थांच्या रेसिपी हव्या असतील त्या देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच खात राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि चॅनलला भेट देत जावा। चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।